सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातलं मागच्या 2.5 वर्षातलं फोडाफोडीचं राजकारण सामान्य माणसाला गृहीत धरून जे केलं गेलं होतं, त्याबद्दल सामान्य जनतेनं फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या माणसाच्या किंवा पक्षाच्या कानशिलात मारलेली ही सनसनीत चपराक आहे. आपण बघितलं असेल, की लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्षच फोडायचे, पक्षच काढून घ्यायचे, चिन्ह काढून घ्यायचं. हा जो काही प्रकार झालाय, हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू सांगू शकतो, की ज्या पद्धतीनं कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनासारखी गंभीर परिस्थिती आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना अगदी कुटुंब प्रमुख या नात्यानं हाताळली, यशस्वीपणे पार पाडली आणि त्याच्यानंतर त्यांना अशा हीन दर्जाचं राजकारण करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं खाली पायउतार व्हावं लागलं होतं. ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे जात होते, त्यावेळेस सामान्य माणसाच्या डोळ्यात आसू होती. सामान्य माणसाच्या आसवाची किंमत मला वाटते 100% जनतेनं लोकशाही मार्गाने वसूल करायचं काम केलंय आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब खरंच मी म्हणतो की ते राजकारणी अजिबात नाहीत. एक कुटुंबवत्सल, सर्वसामान्य माणूस, प्रत्येकाच्या भावनेचा विचार करणारा माणूस. मला वाटतंय त्यांनी सर्वसामान्य लोकांनी फार मोठ्या अपेक्षेनं आपल्याला इतक्या मताधिक्यानं निवडून दिलंय. तर जबाबदारी सुद्धा तितकीच आपली मोठी आहे. तेवढ्याच यशस्वीपणे आपण पार पाडावी. मला वाटतं हेच आशीर्वाद आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आमच्या मातृतुल्य रश्मी वहिनी या दोघांकडनं त्या ठिकाणी मी घेऊन आलो. दादा पक्ष फोडाफोडीचा विषय झाला. आता ज्यांनी पक्ष हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.